मार्गशीर्ष महिना येत्या 2 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. मार्गशीर्ष महिना म्हटलं तर खूप जसा श्रावण महिना महत्वाचा मानला जातो, त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना सुद्धा तेवढाच महत्वाचा आणि पवित्र मानला गेला आहे. आता सगळ्यात आधी आपण ह्या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला सगळ्यात आपण वाट बघत आहोत की गुरुचरित्राच्या पारायणाची. तर दत्त जयंती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात येते, चंपाषष्ठी सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात येते, कारण या दिवशी आपल्याला षडरात्र उत्सव साजरी करायची असते, आपल्याला आपल्या कुळदेवांची सेवा करायची असते आणि मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची व्रतकथा, महालक्ष्मीची पूजा करायची सुद्धा महत्वाचं आहे. बघा, पद्मपुराणामध्ये महालक्ष्मीने या व्रताचे वर्णन केले आहे की जो कोणी हे व्रत करेल त्याला कधीही धन धान्य समृद्धीची कमी पडणार नाही, त्याच्या घरात अखंड लक्ष्मी वास करत, असं हे स्वतः महालक्ष्मी देवीने सांगितलेलं आहे. आणि गुरुवार असल्यामुळे दत्त भक्तांसाठी सुद्धा आणि ह्या सेवेला अतिशय महत्व आहे. आता काय होतं आधीच तुम्हाला सांगते की मार्गशीर्ष महिन्यात 2024 ला 4 गुरुवार आलेले आहेत आणि ह्या 4 गुरुवारमध्ये बरेच संभ्रम येणार आहे, बरेच प्रश्न येणार आहेत, त्याच्या संदर्भातली आज आपण माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार हा 5 तारखेला आहे, दुसरा गुरुवार 12 तारखेला आहे, तिसरा गुरुवार 19 तारखेला आहे आणि चौथा गुरुवार हा 26 तारखेला आला आहे. आता 26 तारखेला गुरुवार आल्यामुळे एकादशी सुद्धा आहे, सफला एकादशी ह्या दिवशी असल्यामुळे महिलांचा संभ्रम की एकादशी असल्यामुळे ताई आमची तर एकादशी पण असते आणि मग आम्हाला व्रताचं उद्यापन करायचं आहे, मग आम्ही हे ना उद्यापन कधी करू शकतो? तर बघा, ज्यांची एकादशी आहे, एकादशी आणि गुरुवारचं व्रत आपण एकंदरीत धरू शकत नाही, पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर हे गुरुवार तुम्ही धरत असाल तर त्या दिवशी तुम्हाला जर 2-2 उपवास आपण एका दिवशी धरत नाही, पण ज्यांचा एकादशीचा उपवास आहे तो कसा सोडायचा, काय सोडायचा या संदर्भातली नंतर आपण माहिती बघूया. फक्त 26 तारखेचा गुरुवार तुम्हाला धरायचा आहे. आता काय होतं ना, पहिल्याच गुरुवारी आपल्याला मासिक धर्म येतो, मग अडचण येते की ताई पहिल्याच गुरुवारी धरायचं असतं का? आता ही जी पोथी आहे जी सगळ्यांकडे असेल, याच्यात असं वर्णन केलेलं आहे की कुठल्याही गुरुवारी म्हणजे कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता. 8 गुरुवार तुम्ही करू शकता, पण त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिन्यात केलं तर अतिशय लाभदायी आणि फलदायी आहे. कधी कधी 5 गुरुवार येतात, कधी कधी 4 गुरुवार येतात. या वर्षी 4 गुरुवार आलेले आहेत. आता या 4 गुरुवार आल्यामुळे बऱ्याच सगळ्यात आधी ताई आम्ही गुरुवार धरायला सुरुवात केली होती, पण काही कारणांमुळे आमचा गुरुवार थांबला, आमचे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार काही कारणांमुळे थांबले, तर आम्ही नव्याने धरू शकतो का? हो, तुम्ही धरू शकता. आता काय होतं ना, कधी कधी मार्गशीर्ष महिना असल्यामुळे घरात आपल्या लग्न कार्य असतं, मग तो वर्ष आपण स्किप करतो, तो वर्षभर आपण ते गुरुवार धरत नाही, किंवा कोणाची डिलेव्हरीची तारीख असेल किंवा कोणाच्या घरात बाळंतीण बाई असेल किंवा आपण माहेरी गेलो तर मग आई पण बाळंतीण बाईचं करेल की स्वतःचे व्रत वैकल्य करेल, म्हणून त्या सुद्धा 1 वर्ष ते थांबून घेतात. मग असं जर तुमच्या बाबतीत असेल, जरी तुमचे मागचे 1-2 गुरुवार 1-2 वर्षाचे गुरुवार तुमचे स्किप झाले असेल, तर ह्या वर्षी तुम्ही नव्याने सुरू करू शकता. हे काही हरतालिकेचं व्रत नाही आहे, ते एकदा थांबलं तर थांबायचं असं नाहीये. तुमचं जरी थांबलं तरी सुद्धा तुम्ही नव्याने ह्या वर्षी सुरू करू शकता. आता ज्यांचा पहिला गुरुवार स्किप झाला आहे मासिक धर्मात किंवा लग्न कार्य आहे, कुठे गावाला जाणं आलं, पहिला गुरुवार जर तुमचा स्किप झाला तर तुम्ही दुसऱ्या गुरुवारी सुद्धा सेवा तुम्ही सुरुवात करू शकता. आता त्याच्याच बरोबर ह्या वर्षी ज्यांना करणं शक्य होत नाही की ताई आमच्याकडे लग्न आहे, भावाचं लग्न आहे, घरात लग्न आहे, तर आम्ही नाही केलं तर चालेल का? तुम्ही हे वर्ष सुद्धा थांबू शकता. उलट असं सांगितलं गेलं आहे की मार्गशीर्ष महिन्याचे व्रत वैकल्य जर तुम्ही सातत्याने करत असाल तर 1 वर्ष तुम्ही गॅप घेतला तरी चालेल, नाही घेतला तर अतिशय उत्तम. पण जर संसारिक काही अडचणी आहे, कुठे गावाला जाणं आहे, कुठे यात्रा आहे, काही दुःखद घटना घडली आहे, तरी सुद्धा तुम्ही 1 वर्ष थांबू शकता. तर मार्गशीर्ष महिन्यात लग्न सराई सुरू झाली आहे, मग लग्न कार्यामुळे सुद्धा तुम्ही थांबू शकता. पण भावाचं लग्न आहे, चुलत दिराचं लग्न आहे, चुलत भावाचं लग्न आहे, मग काय करावं? दुसऱ्या गुरुवारी लग्न आलं, तिसऱ्या गुरुवारी लग्न आलं, तर काय करावं? तर बघा, तुम्हाला उपवास धरणं अनिवार्य आहे. उपवास कोणाच्या घरी सोडायचा नाही, मांडणी कोणाच्या घरी करायची नाही. मग अशा वेळेस कसं काय करायचं? आता समजा संध्याकाळचं लग्न आहे किंवा सकाळचं लग्न आहे, तर सकाळचं लग्न असून तर तुम्ही संध्याकाळी परत येणार असेल, संध्याकाळी जर तुम्ही तुमच्या घरी परत येणार असेल तर घरात तुम्ही सकाळी मांडणी, आणि ह्या व्रताची मांडणी काही सकाळीच करायची, संध्याकाळी करायची, दिवसभरात तुम्ही कधी करू शकता, सकाळी उठून, आणि मांडणी सुद्धा सोपी आहे.
तर त्याच्या संदर्भातला तो व्हिडिओ येईल, पण आता मी तोंडी सांगते मांडणी कशी करायची. एक तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या ज्याला आपण कलश म्हणतो ते घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका, 1 रुपया सुपारी. त्याच्या आधी पण संकल्प करायचा सॉरी संकल्प करायचा असतो. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची असते की मी ह्या मार्गशीर्ष महिन्यात, इतका पवित्र महिना आहे ना हा, तर ह्या महिन्यात मी व्रताला सुरुवात करत आहे, माझ्याकडनं तू सेवा करून. कारण करता कविता सगळे देव आहे, आपण कोणी नाही, आपण फक्त निमित्त मात्र असतो. तर तुम्हाला ही साधी प्रार्थना करायची आहे. प्रार्थना केल्यावर आचमन करायचं असतं, संकल्प करायचा. संकल्प तुमच्या मनातलं जे काही तुम्हाला संसारिक अडचणी आहे त्याच्यासाठी तुम्हाला आधी आधी आपल्याला आचमन करायचं, नंतर संकल्प करायचा. संकल्प केल्यावर मांडणी करायची. आणि संकल्प एकदाच करायचा असतो. संकल्प सोडतो आपण, डबल डबल संकल्प करायचा गरज नाही, कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात म्हणून सांगते. संकल्प केल्यावर सकाळीच तुम्ही मांडणी करा. मांडणी करण्यासाठी तांब्याचा कलश घ्या, त्याच्यामध्ये पाणी, 1 रुपया सुपारी, हळद कुंकू, अक्षता, फूल टाकायचा आहे. तो जो तांब्याच्या साईडने तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक काढल्यावर तुम्हाला चारही दिशेने हळद कुंकवाच्या ज्या रेषा आहे, खालून वरती तुम्हाला काढून घ्यायच्या आहे. स्वस्तिक काढायचं आहे आणि जो नारळ आहे तो ठेवायचा आहे. पत्री ठेवायची असते, म्हणजे 5 झाडाची पानं. तुम्हाला फक्त जर ना आंब्याची डहाळ मिळाली तर ते घ्या, किंवा तुम्हाला जर सुपारी जी विड्याची पानं मिळाली तर ती घ्या, किंवा पत्री मिळाली तरी 5 झाडाची पानं तुम्हाला घेऊन ते ठेवायचे आहे. ते ठेवल्यावर तो झाला कलश. खाली तुम्हाला अक्षता ठेवायच्या आहेत. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतात की ताई ऑलरेडी आमच्या घरात कलश आहे, तर तो मांडला तर चालतो का? नाही, तो आपला दररोजचा कलश असतो, तो आपला मंगल कलश असतो, आणि हा आपल्या सणावारासाठी जो आपण करत आहोत त्याचा कलश असतो, म्हणून हा वेगळाच असावा. हे झालं. आता मांडणी केल्यावर ही प्रत जरी असली, जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, तर तो ठेवू शकता, हे ठेवू शकता. गणपती बाप्पाची आधी स्थापना करायची असते, त्याच्यावर मग 2 विड्याची पानं घेऊन त्याच्यावर तुम्हाला हळकुंड, सुपारी, खारी खोबरं हे ठेवायचं असतं. 5 फळं, आता 5 प्रकारची 5 फळं घ्या, किंवा 1 प्रकारची 1 फळ घ्या. या पद्धतीने तुम्हाला साधीसुधी मांडणी करायची आहे. मांडणी देवासमोर करा, किंवा तुम्हाला दुसरीकडे जागा असेल तर तिथे पण तुम्हाला मांडणी करायची आहे. हे झाल्यावर याच्यामध्ये सगळे नियम अटी दिलेले असतात, ते वाचायचं. मंत्र याची कहाणी वाचायची, महालक्ष्मी अष्टकम वाचायचं. छान पद्धतीने गुरुवार तुम्हाला साजरी करायचा आहे. आता जर कधी गावाला जाणार तर तुम्ही सकाळी मांडणी करून आता या व्रतामध्ये असं सांगितलं आहे की गुरुवारची व्रत हे फळं खाऊन करायचे. चहा, दूध, राजगिरा, कॉफी हे खाऊन करायचं. आता याचा अर्थ जर तुम्हाला शरीराला झेपत नसेल तर बऱ्याच महिला खिचडी पण खातात, किंवा भगर ज्याला आपण वरी म्हणतो, तर भगर सुद्धा खाता. पण याच्यामध्ये असं सांगितलं की फलहार घेऊन दूध किंवा ह्या गोष्टी खाऊन तुम्हाला उपवास धरायचा आहे. उपवास धरताना ज्यांना उपवास नाही धरला तरी चालेल, ताई मांडणी केली तर चालेल का? हो, तुम्ही करू शकता, मांडणी सुद्धा करू शकता. उपवास नाही धरला तरी चालेल, मांडणी करा, सेवा करा, या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता एखादा जर जवळचं लग्न आहे, सख्या भावाचं, सख्या दिराचं लग्न आहे, तर तो गुरुवार तुम्ही स्किप करा. हा, पण तुम्हाला उपवास धरावा लागेल. उपवास धरायचा, मग तुम्ही आता मग बाहेरच खाणं येणार, किंवा मग उपवास घरी कसा सोडेल याची काळजी घ्या. तुम्ही उपवास सकाळी सोडला तरी चालतो, संध्याकाळी सोडला तरी चालतो, हे तुमच्यावर आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, 11 गुरुवार आणि मार्गशीर्षचे गुरुवार एकत्रित धरायचे का? तर नाही. मार्गशीर्ष महिन्यातले जे काही गुरुवार आपले 4 पडणार आहेत त्याच्यात ते 11 गुरुवारचे धरता येणार नाही महिलांनो. याचं कारण तुम्हाला सांगते की एका वेळेस 2 व्रतवैकल्य तुम्ही करू शकत नाही, हा एक नियम असतो. मग आता मार्गशीर्षचेच ते गुरुवार तुम्हाला याच्यात मोजता येतील, आणि मग 11 गुरुवारचे नंतर तुम्हाला 4 एक्स्ट्रा धरावा लागेल. आता ज्यांना वाटतं आहे की माझे गुरुवार पण चालू आहे, मग जर तुमची इच्छा असेल तर ह्या गुरुवारी, म्हणजे ह्या 2024 मध्ये तुम्ही मार्गशीर्षचे गुरुवार थांबवले आणि जे आपले 11 गुरुवार आहेत ते तुम्ही कंटिन्यू केले तरी चालेल. आता ताई मग अजून पण एक तुम्हाला मी पर्याय सांगते. तुम्ही ह्या गुरुवारचं व्रत वैकल्य करा, म्हणजे 11 गुरुवारची मांडणी सेवा सगळी करा. मार्गशीर्षचे जे गुरुवारचे व्रत वैकल्य आहेत ते करू नका. हा, पण तुम्ही सेवा करू शकता. ज्यांना उपवास धरणं शक्य होत नाही, ते जसं मांडणी करणार आहात, खाऊन पिऊन सेवा करणार आहात, त्याच पद्धतीने तुम्ही पण करू शकता. म्हणजेच काय, तुमचे 11 गुरुवार पण धरल्या जातील आणि मार्गशीर्षची सेवा तुमच्याकडनं होईल. जे 4 व्रतवैकल्य आहे, उपवास हा फक्त अन्नाचा नाही करायचा, तुम्ही सेवा करत आहे ना, ते जास्त महत्वाचं आहे. ज्यांना वाटतं आहे की मला अजून 4 गुरुवार एक्स्ट्रा धरावे लागतील, तर त्यांच्यासाठी हा पर्याय मी तुम्हाला सांगितला आहे की 2 गुरुवार म्हणजे स्वामींचे गुरुवार तुम्ही सातत्य ठेवा,
आणि तुम्ही मार्गशीर्षचे गुरुवार थांबवा, हा पण तुम्ही गुरुवार धरू नका, तुम्ही सेवा करू शकता, असंही तुम्ही करू शकता. तुम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता मार्गशीर्ष व्रताची गुरुवारची मांडणी ही अर्थात दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सगळ्या त्या वस्तू त्यात तुम्हाला उचलायच्या आहेत, त्या संदर्भातली पण माहिती येईलच. याचं उद्यापन कधी करायचं? आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन हे त्याच महिन्यात केलं जातं, पण आता एकादशीला आलं आहे, मग कसं करायचं? मग तुम्ही तुम्ही जानेवारी महिन्यात सुद्धा करू शकता याचं आहे ना उद्यापन, पण तेव्हा मार्गशीर्ष महिना संपलेला असतो. पण काही ठिकाणी असा नियम आहे की मार्गशीर्ष व्रताचे गुरुवार हे मार्गशीर्ष महिन्यातच करायचे असतात. तुमच्याकडे असा नियम असेल तर तो आवर्जून पाळावा, कारण आपले नियम, आपला प्रत्येक समाज, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे नियम असतात. तुमच्याकडे तो असेल तर तो तुम्ही करू शकता, नाही तर तुम्ही येणारा जो गुरुवार आहे म्हणजे जानेवारी महिन्यातला जो कुठला पहिला गुरुवार असेल तेव्हाही तुम्ही उद्यापन करू शकता. उद्यापन खूप साधं आहे, काही सागर संगीत नाही आहे. तुम्ही तुमच्याकडे 5 महिला, 7 सवाष्णी, 5 महिला किंवा कुमारिका, आता सवाष्णी मग विधवांना बोलवायचं का नाही असं अजिबात नाही. प्रत्येक स्त्रीला सगळ्या सेवा करण्याचा अधिकार आहे. सवाष्णीच आली पाहिजे, विधवा नाही असं मनात काहीच आणायचं नाही. जी स्त्री मिळेल, स्त्री बस तिला बोलवायचं, तुम्ही तिला उद्यापन करा. तुम्ही तिला एक एक प्रत द्या, म्हणजे हा एक एक तुम्हाला पुस्तक द्या, 5-7 रुपयाला ते मिळून जातं. हा ग्रंथ द्या, त्याच्याबरोबर तुम्ही त्यांना खीर द्या किंवा जो काही गोडाचा नैवेद्य आहे जे तुम्ही करणार आहात ते त्यांना द्या आणि एक लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचं मानसन्मान करा. या पद्धतीने त्याच्याबद्दल पण सविस्तर माहिती येईल. आता आमच्याकडे लग्न नाहीये, कार्य नाही, काही नाही, पहिल्या गुरुवारी अडचण आली तर काय करायचं? बघा, पहिल्या गुरुवारी जर अडचण आली तर तुम्ही लांब राहा. तुमच्या घरात जर मुलगी किंवा स्त्री म्हणजे एखादी महिला, तिच्याकडनं तुम्ही मांडून घ्या किंवा तुमचे पती सुद्धा मांडून ते सुद्धा मांडणी करतील, त्यांना वाचायला सांगा. तुम्ही फक्त उपवास धरा. उपवास तुम्हाला धरावा लागेल. तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा गुरुवार जरी गेला तरी तुम्हाला उपवास धरणं अनिवार्य आहे. त्याच्याबरोबर त्यांच्याकडनं मांडणी करून घ्या, त्यांच्याकडनं सेवा करून घ्या, नाहीतर शेजार पाजाऱ्यांकडनं कोणाकडनं बोलून की बाबा ये आणि माझी मांडणी करून दे, त्यांना ते वाचायला खंडन नको व्हायला. ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण 8वा महिना आहे, 9वा महिना आहे, उपवासाची घाई करू नका. तुम्हाला आता तुमचं बाळ आणि तुमचं शरीर सगळ्यात महत्वाचं आहे. 1 वर्ष स्किप झालं तर काही बिघडत नाही. घरात सख्ख्या बहिणीचं, सख्ख्या भावाचं लग्न आहे, गुरुवारीच आहे, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही उपवास थांबवा. कारण व्रताचं पालन जर व्यवस्थित होत नसेल तर ते व्रत करण्यात पण अर्थ नाही आहे. नव्याने सुरू करायचे असेल तर अर्थात करू शकता, किंवा ज्यांचं मध्ये थांबलं आहे ते सुद्धा नव्याने सुरू करू शकता. आता लवकरच मार्गशीर्ष महिना येणार आहे, चंपाषष्ठी सुद्धा आहे आणि अर्थात दत्त जयंती आहे. आपण सगळेजण वाट बघत आहोत गुरुचरित्राच्या पारायणाची. तर म्हणून हा मार्गशीर्ष महिना अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात 4 गुरुवार आलेले आहेत. आपण सगळेजण मिळून हे मार्गशीर्ष व्रत आपण साजरे करूया, सगळेजण सेवा करूया. आपण तर सेवा करणार आहोत, त्याच्याच बरोबर या मार्गशीर्ष महिन्यात अजून खूप काही करण्यासारखं आहे, ते आपण नंतर बघूया. आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.